चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। सध्या राज्यात मुख्यमंत्री कोण याची जोरदार चर्चा सुरू आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी राज्यभरातून भाजप कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी महिला आघाडीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्तानं पत्र लिहिण्यात आलं। गेली 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी पक्षासाठी अहोरात्र काम केलं। त्यांच्यावर प्रचंड टीका झाली, मात्र त्यांनी कामामध्ये कुठलीच कसर सोडली नाही। यामुळे देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे मुख्यमंत्री करावं अशी मागणी छत्रपती संभाजीनगरच्या भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे। महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचा, महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीच्या देवा भाऊंचा मुख्यमंत्री 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 निवडणुका झाल्या आणि सत्ता स्थापनेचा दिवस आला। आमच्या देवा भाऊंनी मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये जो संघर्ष केलाय, जे जनतेसाठी काम केलेले, अविरत त्यांना वेगवेगळ्या प्रकारे संघर्ष करावा लागला, लोकांनी त्रास दिला, पण त्यांनी कुठल्याही त्रासाला किंवा त्या गोष्टीचा विचार न करता महाराष्ट्राच्या जनहिताचं कार्य अविरत चालू ठेवलं आणि आज ते महाराष्ट्रामध्ये जी महायुतीची सत्ता किंवा महायुतीच्या ज्या जागा निवडून आलेल्या आहेत त्यामध्ये आमच्या देवाभाऊंचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून आमच्या सगळ्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींची ही अपेक्षा आहे की त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करावं। याचं पत्र मी माननीय देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री अमित भाई शहा या दोघांना माझ्या रक्ताने मी पत्र लिहिलंय। याच्यामध्ये माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींचं सहकार्य, कारण त्यांनी जे आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय ज्या लाडक्या बहिणी एवढ्या उत्साहामध्ये, जशी महायुतीच्या प्रत्येक जागा निवडून आल्या त्यांचा उत्साह हा खूप जास्त होता, पण भारतीय जनता पार्टीच्या सगळ्यात जास्त जागा निवडून आणल्यात याच्यामध्ये आमच्या देवा भाऊंचं एक सिंहाचा वाटा आहे आणि त्यांना नक्कीच मुख्यमंत्री पदाचे ते दावेदार आहेत आणि मुख्यमंत्री पद त्यांनाच मिळावं ही आमची मागणी आहे। शंखनाथ न्यूज़ ब्यूरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरुक सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमराइड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshospital.com।